आणि आता थेट अयोध्येत जाणार आहोत, कारण राम मंदिराची पहिली झलक ही आपल्याला पाहायला मिळतेय। TV9च्या कॅमेऱ्यातनं कैद झालेली ही दृश्य आपण थेट पाहतोय। राम मंदिराची ही पहिली झलक आहे। अयोध्येमधली लगबग जी ती आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतेय। 22 तारखेला राम मंदिराचा हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। त्याचबरोबरीने राम लल्लाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडनं। संदीप, तयारी जी आहे ती अगदी जोरदार सुरू आहे, कारण हातात दिवस आता कमी आहेत। अगदी बरोबर आहे प्रज्ञा, युद्ध पातळीवर राम मंदिराचं काम सध्या सुरू आहे असं म्हणता येईल। 22 जानेवारी हा दिवस लवकरच जवळ येतोय आणि आत्ता आपण पाहतोय ही पहिली दृश्य आहेत। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय। राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं ही परवानगी देण्यात आली आहे आणि आत्ता जी आपण समोर दृश्य पाहतो ही एका बाजूची आहेत, म्हणजे पश्चिमेकडच्या बाजूची राम मंदिराची ही दृश्य आहेत। आताही या ठिकाणी शेकडो कामगार जे आहेत ते काम करतायत, कारण 22 जानेवारीला प्रज्ञा अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन तर होणार आहे, मात्र त्यापूर्वी जे काम आहे ते आत्ताही युद्ध पातळीवर सुरू आहे। अगदी 24 तास हे काम केलं जात आहे। अयोध्या नगरी पूर्णपणे सज्ज झालेली आहे। ही आपण थेट दृश्य पाहतोय। जे स्तंभ आहेत किंवा जे दगड जे वापरले गेले होते ते आत्ताही आपण पाहतोय या ठिकाणी असेच ठेवण्यात आले आहेत। ते पुढे देखील वापरले जाणार आहेत। आपण जर पाहिलं तर 3 टप्पे आहेत हे प्रज्ञा। समोर जे दिसत आहेत ते पहिला टप्पा प्रवेशद्वार असेल, दुसरा टप्पा असेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मुख्य गर्भगृह असणार आहे, ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल। आपल्याला माहिती आहे जवळपास 7,000 VIP निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मी अयोध्येमध्ये आहे। इथलं जर चित्र पाहिलं तर प्रचंड मोठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, हे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पूर्णपणे प्रशासन तयारी करते। त्याचबरोबर आत्ताही आपण पाहतोय मंदिर परिसरामध्ये हे सगळं काम सुरू आहे। संगमरवरी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचं आता फिनिशिंग आत्ता आपण पाहतोय हे या ठिकाणी सुरू आहे। अनेक कामगार आहेत, देशभरातल्या वेगवेगळ्या भागामधून हे सगळे कामगार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या वतीनं हे सगळं खरं तर काम सुरू आहे। दुसरं महत्त्वाचं, अनेक प्रज्ञा VIP येणार असल्यामुळं अनेक राज्यांचे मुख्यमंत्री असतील आणि राज्यपाल असतील त्यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेलं नाही। त्यांना सुरक्षेचा प्रोटोकॉल पाळता येत नसल्यामुळे त्यांना निमंत्रण नसल्याचं सांगितलेलं आहे। मात्र इतर जे 7,000 VIP आहेत ते मात्र येणार आहेत। त्यामध्ये अनेक उद्योगपती आहेत आपल्याला माहिती आहे। त्याचबरोबर अनेक क्रिकेटपटू असतील, म्हणजे क्रीडा क्षेत्रातले, साहित्य क्षेत्रातले जे VIP व्यक्ती आहेत ते सगळेजण या ठिकाणी दाखल होणार आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। अजूनही या मंदिर परिसरामध्ये 4 ते 5 क्रेन आपल्याला दिसत आहेत, ज्यांच्याद्वारे हे सगळं काम केलं जात आहे आणि त्याच कामाच्या आधारे आता हे अंतिम स्वरूप येणार आहे असं म्हणता येईल। प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची मोठी गर्दी प्रज्ञा या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये होते। अयोध्या नगरी पूर्णपणे सज्ज झालेली आहे। राम मंदिरासोबतच दुसऱ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्या लागतील, ते म्हणजे श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट, जे जगाच्या नकाशावर आता अयोध्या यापुढे पाहायला मिळणार आहे। कारण फक्त भारतातूनच विमानं नाही तर भारताबाहेरची देखील विमानं आता या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं, रेल्वे स्टेशन जे अयोध्येमध्ये आहे त्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। साधारणतः 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी 11:30 वाजता या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर रेल्वे स्टेशन आणि विमानतळ या दोन्हीचं जे उद्घाटन आहे ते होईल आणि त्यानंतर 22 तारखेला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी येतील आणि त्यांच्या हस्तेच या राम मंदिराचं उद्घाटन केलं जाईल। आताही आपण पाहतोय समोर जर पाहिलं तर वेगवेगळे जे सगळे कामगार आहेत ते या ठिकाणी काम करत आहेत आणि वेगळी एक व्यवस्था जी आहे ती या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये असणार आहे। कुठल्याही प्रकारे भाविकांना त्रास होऊ नये याची खबरदारी खरं तर घेतली जाणार आहे। दुसरं महत्त्वाचं, एक आधुनिकता जी आहे ती देखील आणि पौराणिकता जी आहे ती देखील या ठिकाणी प्रज्ञा पाहायला मिळते। दोन्हीचा जो मिलाप आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं वरती कळसापर्यंतचा जर भाग पाहिला तर तो आतापर्यंत पूर्ण झालेला आहे आणि पहिला टप्पा, मी कॅमेरामॅन राकेशना सांगेन, हा समोर जो दिसतोय हा पहिला टप्पा आहे। त्याच्या पलीकडे जो दिसतोय ते प्रवेशद्वार आहे, म्हणजे मंदिरात येताना प्रज्ञा त्या प्रवेशद्वारामधून, आता जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय त्या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश करावा लागेल। त्यानंतर हा पहिला टप्पा असणार आहे मंदिरातला, ज्या ठिकाणावरून भाविक थेट मुख्य गर्भगृहापर्यंत जातील। त्यानंतर हा दुसरा टप्पा, दुसऱ्या टप्प्याला दोन्ही बाजूनं प्रवेश ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे पूर्वेकडूनही आहे आणि सध्या आपण पाहतो ही पश्चिम बाजू आहे, पश्चिमेकडूनही आहे। आणि त्यानंतर हा तिसरा टप्पा जो आहे तोच मुख्य टप्पा असणार आहे, ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांची मूर्ती विराजमान होणार आहे। त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना देखील केली जाणार आहे।
राम मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला विमानतळ आणि रेल्वे स्टेशन या दोन्ही ठिकाणी देखील पाहायला मिळणार आहे. कारण टर्मिनल बिल्डिंग जी आहे ती माफ करा राम मंदिराप्रमाणे करण्यात आलेली आहे आणि जी रेल्वे स्टेशनवरची जी इमारत आहे ती देखील राम मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणेच तयार करण्यात आली आहे. त्यामुळं संपूर्ण वातावरण जे आहे ते प्रज्ञा सध्या राममय झाल्याचं पाहायला मिळतंय. देशभरातले भाविक येत आहेत, जय श्रीरामचा नारा देत आहेत. त्यामुळे हनुमानगडी असेल, शरयू नदी काठ असेल, हे सगळे सध्या तरी भाविकांनी फुलून गेलेले आहेत. पण आत्ता आपण पाहिलं तर हजारो कामगार सांगावे लागतील या ठिकाणी हे काम करतायत आणि त्यांच्या वतीने हे सगळं काम अजूनही सुरू आहे. क्रेन्स मी सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 क्रेन्स संपूर्ण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याद्वारे हे सगळं काम केलं जात आहे. महत्त्वाचं हेच आहे, 22 जानेवारी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे. देशाच्या धार्मिक दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा हा दिवस असणार आहे. त्यामुळं प्रत्येक भाविकाला आता त्या दिवसाचीच खरं तर आतुरता आहे. मात्र महत्त्वाचं हेच आहे की सर्वसामान्य भाविकांना फेब्रुवारी नंतरच दर्शन मिळू शकणार आहे. आत्ता तरी तात्पुरतं मिळणार नाही. आत्ता जे भाविक येत आहेत त्यांना फक्त जुन्या राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येतं, या मंदिरामध्ये मात्र येता येत नाही. मात्र आपण TV9 मराठीच्या प्रेक्षकांना ही पहिली झलक दाखवतोय राम मंदिराची. खरं तर हा आगेस्ट लाईट आहे कारण आपण पश्चिमेच्या बाजूला आहोत, तरी देखील आपले कॅमेरामन राकेश दाखवायचा प्रयत्न करतायत आणि ही पहिली झलक आहे TV9 मराठीवर. प्रज्ञा. अगदीच संदीप